छत्रपती संभाजीनगर येथील अंगणवाडी मदतनीस कार्यकर्तीस अंगणवाडी सेविका पदावर पदोन्नती देण्यासाठी 50,000ची पहिल्यांदा मागणी केली। त्यानंतर 25,000 मागितले। तडजोडीत 20,000 रुपये देण्याचे ठरल्यानंतर तेवढी रक्कम घेताना वैजापूर पंचायत समिती कार्यालयातील एकात्मिक बालविकास सेवा योजना विभागातील बालविकास प्रकल्प अधिकारी व शिपायास जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी पकडले। या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अनिल सुनील चव्हाण व अनंत सूर्यभान बुट्टे असे लाच मागणाऱ्या अधिकारी व शिपायाचे नाव आहे। तक्रारदाराची पत्नी शहाजतपूर येथे 2015 पासून अंगणवाडी मदतनीस म्हणून कार्यरत आहे। त्यांना अंगणवाडी सेविका पदावर पदोन्नती मिळाली होती, परंतु उच्च न्यायालयात राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका पदाच्या पदोन्नतीला स्थगिती मिळाली होती। त्यामुळे तक्रारदाराच्या पत्नीला पदोन्नती मिळाली नव्हती। त्यानंतर 3 सप्टेंबर 2024 रोजी अंगणवाडी सेविका पदाच्या पदोन्नतीवरील स्थगिती उच्च न्यायालयाकडून हटविण्यात आली। त्यानुसार अंगणवाडी मदतनीस कार्यकर्तींनी पदोन्नती देण्याबाबत भेट घेतली असता 50,000ची मागणी केली। मदतनीस यांच्या पतीनेही भेट घेतली असता 25,000ची मागणी केली। तडजोडीअंती 20,000 देण्याचे ठरले। तसेच तक्रारदारांसोबतच्या विशाल काळुंके व ज्ञानेश्वर मुलमुले या 2 साक्षीदारांकडेही 10,000 रुपयांची मागणी केली। पंचासमक्ष सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक शंकर मुटेकर यांच्या पथकाने अनिल चव्हाण व अनंता बुट्टे यांना लाच घेताना पकडले।